आला नाही? अरे तो गेलाय मीटिंगला, त्याचं काय घेऊन बसलाय तू? अरे नेहमीच समजावीत असतो त्याला, पण तो येत नाही कधी टायमावरती रे. तो तर असाच आहे, त्याचं काय करणार आपण? अरे तो काय आहे तिकडे? काय झालं? काय झालं? अरे इकडे इकडे लावलं तिथे काय ह्याला झोपायला जागा नाही वाटत. मला तर वाटतं गेलाच असेल. कोणी हात नका लावूया. हो यार, चला जाऊया. कशाला फरक पडायचे? अरे कशाला घाबरता? आपण थोडं काही चुकीचं केलंय. मला वाटतं ह्याने ना आत्महत्या केली असावी. अरे आजकाल या जगात सहनशीलता नावाची वस्तूच नाही राहिले. आता याच बघा. हे मला वाटतंय प्रेमात पागल मजनू असेल. म्हणजे तिचे लग्न ठरलेलं असेल आणि याचे दिवस भरत असेल. मला समजलं ना का तुम्हाला? मला वाटतं असं झालं असेल. हॅलो अल्पेश, कुठे आहे तू? यापासून तुला शोधतोय. एका निशाने लेटर पाठवलंय. ते एका मुलाच्या हातात पाठवलंय तुझ्याकडे. ते बघ. अरे तिलाच फोन लावत होतो. हा लागत नाही रे. अरे तिथंच फोन लावतोय कधीपासून. ते बघ. हां, त्याच्यावर नवीन नंबर पण आहे. ठीक आहे. हा हा आहे. हा मोबाईल नंबर आहे रे. हां हां, मी आपल्या सगळ्या मुलांना सांगितलंय. तू टेन्शन घेऊ नकोस. ते आपली वहिनी होईल. सगळे मुली रेडी आहेत. टेन्शन घेऊ नकोस. आता राहू दे, मी तिच्याशी बोलतो आणि नंतर काय ते ठरवू आपण. हा ओके बाय. हॅलो, चल ठीक आहे, संध्याकाळी भेटू. माझं लग्न ठरलं आहे, ते पण उद्याच आहे. तू मला विसरून जा आणि आपल्या नवीन जीवनाची सुरुवात कर. तुझी होणं शक्य नसलेली निशा. हॅलो निशा, मी अल्पेश बोलतोय. माझी चिठ्ठी मिळाली ना? मी केव्हापासून तुला फोन ट्राय करतोय. 4 दिवस झाले मी तुला घरापासून शोधतोय, तू भेटत नाही. आणि तू आता पत्र पाठवलं आणि त्यात काय लिहिलंय तर माझं लग्न ठरलं, मला विसरून जा. असं कसं? काय लावलंय तरी काय तू? हो रे, माझं लग्न ठरलं आहे. खरंच लग्न ठरलं आहे आणि उद्याच होणार आहे. म्हणजे आपल्या प्रेमाचं काय? आपल्या ठरवलेल्या भविष्याचं काय? हा, त्याचा विचार केलायस का जरा तरी तू? हा, तुझे भविष्य माझ्या संगती नाही आहे रे. आपल्या अजिबात नाही आहे रे हे सगळं. ते एकत्र राहणे, ते एकत्र फिरणे. तिकडे चाललंय तरी काय? तू पहिल्यांदा निघून ये तिकडून. चल आपण पळून जाऊ, कोर्टामध्ये जाऊन लग्न करू. माझे मित्र आहेत, ते करतील मदत आपल्याला. चल ये तू. नाही रे, मी नाही येऊ शकत. म्हणजे तुझा माझा आता माझ्यावर विश्वास राहिलेला नाही? तुला विश्वास नाही माझ्यावरती? चल ना, जाऊ आपण, जाऊन लग्न करू, कोर्टामध्ये जाऊ. तू निघून ये तिथून.
नाही रे, इथे आई बाबा दोघंही विषाच्या बाटली हातात घेऊन फिरतायत. अरे बाबा तसे काय करणार नाहीत, ते फक्त आपल्याला भीती दाखवण्यासाठी ती बॉटल घेऊन फिरत आहेत. तसं काहीच होणार नाही, तू घाबरू नको, मी आहे तुझ्यासोबत. 4 दिवसानंतर ते आपल्याला स्वीकार करतील. तू चल माझ्या बरोबर. फक्त भीती दाखवण्यासाठी नाही रे. 3 दिवस अगोदरच बाबांनी विष पिऊन घेतलं. 2 दिवस दवाखान्यात होते. माझी परिस्थिती समजून घे जरा. करणार नाहीत. दोन जीवांचा मृत ओलांडून संसार कसं करणार मी? माझ्या विवाहित जीवनासाठी दोघांचा खून करून आले असंच वाटणार ना? आयुष्यभर हे दुःख मला सतावत राहणार आणि जिवंतपणे मारत राहणार. काय सांगू? त्याचं काय? मला विसरून जा. अरे त्या दोघांना वाचवण्यासाठी तू मला जिवंत मारतेस, त्याचं काय? मला माहीत आहे की तू काय विचारतोय आणि त्याचं उत्तर पण काय आहे हे मला माहीत आहे. परंतु माझी परिस्थिती अशी आहे की माझ्याकडे तुझ्या वतीने बोलायला काहीच शिल्लक राहिले नाही. मला माफ कर, मला विसरून जा. मी मेले असे समज. हॅलो 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 हॅलो. काय करू काय करू काय करू आता काय करू काय करू काय करू. जीव लावला तिच्यावर मी, तिला काही कळत नाही. काय करू काय करू काय करू आता काय करू काय करू काय करू. सोडून जा असं म्हणते ती, तिच्या विना राहू शकत नाही. काय करू काय करू काय करू आता काय करू काय करू काय करू. वाईट झालं रे असं. असं व्हायला नको रे. प्रेम अवश्य करतात, पण जीव देणं म्हणजे मूर्खपणा आहे. मला नाही वाटत की आता असं झालं. आजकालची मुलं एवढी वेडी नाही आहेत की प्रेमासाठी जीव देतील म्हणून. मला वाटतंय की हा माणूस त्यातला असणार. नादवाला एकदा मोहात पडला आणि दुर्घटना घडली. मला तर वाटतं असं झालं असेल. हे काय डॉक्टर, तुम्ही मागितलेले रिपोर्ट बघा आणि पुन्हा मला बरं करा. माझ्या कमजोरीचा इलाज करा बघा आणि मला पुन्हा बरं करा. मला पुन्हा पहिल्यासारखी बॉडी बनवून द्या.
तुम्ही काय बोलणार आहे डायरेक्ट डॉक्टर? तुम्ही बोलणार तेच आम्ही ऐकणार. तर बोला तुम्हाला काय बोलायचं ते बोला. आता काय झालं? लाल पेशी कमी आहे की पांढऱ्या पेशी कमी आहे? ऍडमिट करायचं तर ऍडमिट करून द्या. मला जे काय औषध देऊन द्यायचं ते देऊन द्या, ते दास्त देऊन द्या, पण मला परत बरं करा. काय एडन? मला एडन झालं? हे काय बोलताय डॉक्टर? हा? मग आता काय बोलायचं तर? काहीतरी करा डॉक्टर, मला बरं करा. काय घरी सांगायचं? घरी काय सांगायचं? मला एडच झालाय आणि माझ्याशी जे बोलतील ते काय समजतील माझ्याबद्दल? असं कसं सांगायचं? माझी बायको तर माझ्याशी बोलणार पण नाही आणि माझी मुलं माझ्यापासून लांब पळून जातील. मी कसं घरी सांगू डॉक्टर? माझ्याकडून ती चुकी व्हायला नव्हती पाहिजे होती. मला वाटलं कोणाला माहीत नाही पडणार आणि मी ही वाईट सवय लावून घेतली. आता काय करू? मी माझ्या बायकोला धोका दिला आणि त्या चुकीला आज उत्तर द्यायची वेळ आलेली आहे. हे कसे बोलू की मला येडच झाला? की काय विचार करेल माझ्याबद्दल? बाजूचे लोक माझ्यासोबत कसे वागतील? समाजात माझी काय इज्जत राहील? आता मी कसा घरी जाऊ? पुन्हा कसा चेहरा दाखवू? काय बोलू? उपचारासाठी एवढे पैसे कुठून आणू? सर्वांसमोर कसा उभा राहू? आता मी काय करू? कोण मला समजून घेईल का? हे काय केले मी? हे नाही करायला पाहिजे होते. किती सुंदर आयुष्य होते माझे, किती आनंदात राहत होतो मी. आता सर्व संपले, सर्व समाप्त झाले. काय करू काय करू काय करू, आता काय करू काय करू काय करू. चूक होत ते असं मला हे कधी का कळलं नाही. काय करू काय करू काय करू, आता काय करू काय करू काय करू. वेळ निघून गेला आणि आता वाचणं शक्य नाही. काय करू काय करू काय करू, आता काय करू काय करू काय करू.
म्हणतात काय चुकीला माफी नाही म्हणून? एवढा खतरनाक रोग आहे रे. त्याच्यात जीवनसाथीला दिलेला धोका पण आहे ना. हे कारण नसणार रे. या बाबतीत सर्वांना माहिती आहे आणि स्वतःला वाचवण्यासाठी पण हे पण कळवलं आहे. आणि आपल्या शासनाने नवीन मोहीम पण काढली आहे आणि राबवली पण आहे आणि त्यात उपचार व्यवस्था पण केली आहे. मला वाटतंय ना ही काहीतरी वेगळीच घटना आहे. म्हणजे सध्या ही गोष्ट चाललेली आहे. जो शेतीवर घाम घालणारा शेतकरीचा पूर्णविराम. मला वाटतंय ना असंच झालं असेल. काय करू काय करू काय करू आता काय करू काय करू काय करू. बियाणे आणले शेतासाठी तेव्हा पाऊस आला नाही. काय करू काय करू काय करू आता काय करू काय करू काय करू. शेती ओली आता झाली जेव्हा पैसे उरले नाही. काय करू काय करू काय करू आता काय करू काय करू काय करू. इकडे का बघतो? आज 14 तारीख आहे. उद्या तुझी मुदत संपणार आहे. माझी कर्जाची परतफेड कधी करणार तू? काय म्हणता मालक? असं कसं मुदत संपणार? मुदत संपायची तारीख तर पुढच्या वर्षाची आहे. अरे हा बघ तुझा करारनामा तुझ्या हातानेच लिहिलाय ना तू. हा बघ. नाही ही फसवणूक आहे. ज्या करारनाम्यावरती मी सही केली होती तो हा नाही. अरे असं कसं म्हणतो? हा करारनामा तुझा सही बघ तुझी त्याच्यावरती. ही तर खरी करारनामा आहे. नाही हा अन्याय आहे. मी तुमच्या विरोधात तक्रार करणार. तुम्हाला कोर्टात घेऊन जाणार. अरे राम्या खयाली पुलाव बनवू नकोस. आम्ही श्रीमंत लोक आहे. आमच्या समाजात जास्त मान आहे. पोलीस आणि कायदे कानून काय हे आमच्या मदतीला धावून येणार आहे. माहिती आहे ना तुला? तू माझ्या पुढे किती लढा देणार तू? आमची कमजोरी हीच आहे की कोणी आमच्या मदतीला येत नाही आणि याचाच तुम्ही गैरवापर करून तुम्ही फायदा घेता. सगळ्यांना माहिती आहे मी खरं बोलतोय. तो कोणीच आमची साथ देणार नाही. अरे राम्या आम्ही व्यापारी लोक आहे. आम्ही नुकसान धंदा थोडी करणार आहे. आम्ही आमचा फायदाच बघणार ना. तुझी जमीन 1 लाखाची गुंतवणूक 10 लाखाची जमीन आहे ती. आता तुझी जमिनीची किंमत 4-5 वर्षानंतर मी एका बिल्डरला विकून 1 कोटी रुपये कमावणार आहे. समजणार काय? तुमच्यासारख्या लोकांचा विचार बदलण्याची गरज आहे पण तुम्ही समजू नाही शकणार. याचं दुःख आहे मला. पण तुम्हाला माहिती नाही एका शेतकऱ्याला लुटून तुम्ही कोणतं भविष्य बनवता. तुम्ही आज खुश आहात कारण तुम्ही तुमच्या भविष्यासाठी पैसा जमा केला आहे. पण एका शेतकऱ्याला लुटून तुम्ही भविष्य नाही बनवू शकता. अरे राम्या मला कुठल्या भविष्याची धोका नाही. ज्याच्याजवळ पैसा असेल तोच राजा असेल. समजलं ना? तुला कळतं की नाही कळतं माझी भाषा? खूप कमवा खूप जमा करून ठेवा पण शेती लवकरच तुम्हाला शेतकऱ्याचा श्राप लागेल आणि बिल्डराला करोडो रुपयामध्ये विका. पण जेव्हा या सर्व शेतीवरती बिल्डिंग उभ्या राहतील आणि एकही शेत राहणार नाही तेव्हा तुम्हाला समजून येईल. जेव्हा या देशामध्ये धान्याचं एकही कण राहणार नाही तेव्हा तुमच्याकडे असलेले ते करोडो रुपये तुम्हाला 1000 रुपयाप्रमाणे वाटणार आणि तेव्हा तुम्हाला शेतकऱ्याची आठवण येईल. पण तुम्ही जेव्हा जेवणासाठी परदेशासमोर विनंती कराल तेव्हा ते लोक तुमच्या मजबुरीचा फायदा घेऊन तुम्हाला ते हवे त्या भावात विकणार आणि तुमच्यावर पुन्हा राज्य करणार आणि तुम्हाला पुन्हा गुलाम करून घेणार आणि तेव्हा तुम्ही रडाल ते पण रक्ताचे अश्रू आणि तेव्हा तुम्हाला आठवणीत येईल शेतकरी. अरे बाबा ते झालं ते जाऊ दे. आता तू शेत सोडायची तयारी कर. हे लक्षात ठेव. उद्या जर या शेतात तू दिसलास
माझ्याशी गाठ आहे तुला. मालक असं नका करू मालक. तुम्ही मला माझ्या जीवापासून वेगळं करताय मालक. अरे इकडचे तिकडचे समजून घ्यायला माझी वेळ नाही. उद्या तू शेत सोडायची तयारी कर, समजलं ना? ती मॉल तोडली मी. मला वाटतं असं झालं नाही पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. कोणाकडे वेळ आहे का? श्रीमंताला काही गरज नसते, मध्यमवर्गीला कधी वेळच भेटत नसते. आणि जे लोक रेषेखाली आहे त्यांच्या याच्यामध्ये काही देणं घेणं नसते. सांगितलं होतं ना. वॉटर थेरपी बद्दल रे. थँक्यू यार. आता जे 2 तास त्याच्यातच होतो पाण्यात, खूप फ्रेश वाटतंय. म्हणजे डॉक्टरपेक्षा मस्त वाटायला लागले तुझ्यामुळे. खरंच खूप चांगलं झालं रे. इथेच आहे आता, बीचवरतीच आहे. ओके. 2 मिनिट यार, माझं वॉच राहिलं कुठेतरी यार. 2 मिनिट. मग काय, शेतकरी असाच जीव देत राहणार आणि आपण बघतच राहणार आहोत. मला काय विचारतोय? याला विचार ना. आईच्या गावात हे कुठे गेलं? अरे इथे होता, गेला असेल फिरायला. अरे जाऊ दे ना, कोणता आपला काय जाऊ दे रे. जाऊ दे काय, आपण एवढा वेळ इथे होतो त्याचं काय? पोलीसचा कुत्रा येईल आपल्या घरापर्यंत वास घे. 3 दिवस कुणी घरी राहू नका, पळा रे. मी जातो माझ्या सासरवाडीला. माझ्या लग्नाचा जागा नाही. अरे मला कशाला पडतोय? भूत भूत भूत. 1 मिनिट थांब रे. अरे बाबा, कुठे भूत भूत त्याच्या वार्ता करताय? अरे एका माणसाने मी आता बोलत होतो रे, तो अचानक गायब झाला. तो माणूस तरी भूत होता. चल बाबा, बोलतोय तू. मोबाईल फोन. भूत 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 भूत.